करड भात पारंपरिक आजी पणजीच्या काळातली विस्मरणात गेलेली रेसिपी आहे ही। वा, गरम करड भात आणि त्यावरती गूळ आणि तूप, खूपच छान चव लागते आणि टेस्ट आणि एकदम पौष्टिक रेसिपी आहे। आजी पणजीच्या काळातील ही रेसिपी आहे, तर नक्की बनवून पहा आणि खूप छान टेस्ट लागते आणि बनवायला पण एकदम साधी सोपी रेसिपी आहे। करडईपासून ज्वारी पौष्टिक आहे आणि करडई पण आपल्याला माहिती आहे, आपण करडईचं तेल काढतो, पण करडईपासून हा भात बनवतात, करड भात। तो कसा बनवायचा ते पाहूया। वा, मस्त गरम गरम भात आणि त्यावरती गूळ आणि तूप, खूपच छान लागतो खाण्यासाठी। वा, जबरदस्त दिसतोय आणि करायला पण एकदम सोपी पद्धत आहे। ज्वारीचा भात बनवायचा असतो, तर कसा बनवायचा ते पाहूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे करडई घेतलेले आहेत, पाहू शकता। करडई एक असं धान्य आहे, त्याला वर्षानुवर्षे कीड लागत नाही आणि तेल बियामध्ये मोडतं ते। तर हे 1.5 कप करडई घेतलेली आहे। करडई स्वच्छ निवडून घेतलेली। आता ही ज्वारी घ्यायची, 2 कप ज्वारी घेणार आहे मी। हे 2 कप ज्वारी घेतली। ज्वारी पण अशी मोठी मोठी घ्यायची, पांढरी शुभ्र स्वच्छ निवडून। आता आपल्याला ज्वारी सडून घ्यायची, म्हणजे त्यावरचं साल काढून घ्यायचे। तर पहिले उखळामध्ये काढायचे, आता काय उखळाची सोय नसल्यामुळे आता मी मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे। स्वच्छ धुवून घेतली 2 वेळा आणि आता त्यातलं पाणी काढून घेतले आणि पल्स मोड वरती आपल्याला एकदम हळूहळू फिरवून घ्यायचे। माझ्या अशा छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। ज्वारी भिजून ठेवली तोपर्यंत करडई थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची, जास्त नाही भाजवायची। एकदम वरचं साल थोडंसं कलर चेंज होईपर्यंत जास्त नाही भाजून घ्यायची, त्याला डाग पडतील असे नाही भाजायचे आपल्याला। कारण वरती करडईचा जो वरचा भाग असतो, कडक भाग, तो थोडंसं कडवट चव असते त्याला, त्यामुळे थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचे, म्हणजे तो कडवटपणा थोडासा कमी होण्यासाठी। तर जास्त नाही, 1 ते 2 मिनिट आपल्याला गरम पॅन मध्ये त्याला भाजून घ्यायचे आणि आता काढून घ्यायच्यात, जास्त नाही भाजून घेतलेल्या। एका बाउल मध्ये काढून घेतलेले आहेत। आता त्यांना आता स्वच्छ धुवून आपल्याला भिजत ठेवायचे। मी ओव्हरनाईट भिजत ठेवल्या होत्या, असं तुम्ही 4 किंवा 5 तासासाठी भिजवलं तरी चालेल। थोडेसे गरम आहेत, त्यातलं पाणी काढून घ्यायचे आणि परत स्वच्छ धुवून घ्यायच्यात। तर धुवून झालेले त्यामध्ये आपल्याला परत 1 वेळा धुवून घ्यायच्यात आणि त्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायच्यात। त्याला रात्रभर मी भिजत ठेवणार आहे। तुम्ही 4, 5, 3 तासासाठी भिजवले तरी चालतील, पण त्याचं साल कडक असतं, त्यामुळे भिजायला थोडा वेळ लागतो। आता आपल्याला ही ज्वारी सडून घ्यायची, म्हणजे मी पल्स मोड वरती हळूहळू फिरवून घेणार आहे। सडल्यासारखी नाही होत, म्हणजे
उखळामध्ये सडायची असते, ती वली करून कुटून घ्यायची असते, पण तसे नाही होत. पण हळूहळू फिरवून त्यामधलं अगोदर मी आता पीठ काढून घेणार आहे आणि मग नंतर आपली तांदूळ गाळायची चाळणी असते त्याने चाळून घेणार आहे. अशा पद्धतीने त्यातलं पीठ काढून घेतलंय मी अगोदर. आणि आता ह्याला मोठ्या गाळणीने गाळून घेतलंय. तांदूळ गाळायचा म्हणजे बारीक जी कणी असेल ती सर्व खाली पडते, त्यामुळे त्याने गाळून घेतलेले. आणि पाहू शकता आता हे अशा पद्धतीने सडून घेतलेले आहे. त्याला आता धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यात राहिलेलं साल आहे ना ते सगळं पाण्यामध्ये निघून जाते. अशा पद्धतीने मोठ्या बाउलमध्ये घेतलेलं आहे. आणि आता त्यातलं पाणी वरचे ते साल येते ज्वारीचं ते काढून घ्यायचे आपल्याला. पाण्याबरोबर येतंय ते व्यवस्थित. पाहू शकता हे असं वरचे साल येतंय, ते सर्व आपल्याला पाणी टाकून काढून घ्यायचे. उखळामध्ये जर सडले तर ज्वारी आखी राहते, फक्त वरचं साल निघतं. पण मिक्सरमध्ये थोडंसं भुगा झालेला आहे त्याचा, तरी चालतंय, ते शिजल्या गेलं पाहिजे एवढंच. आता त्याला परत मी पाणी टाकून भिजत ठेवणार आहे सकाळपर्यंत. तुम्ही थोडंसं कमी भिजवलं तरी चालेल. अशा पद्धतीने आता पाणी काढून घेतलेलं आहे. तर पाणी टाकून भिजत ठेवायचे. अशा पद्धतीने मी ज्वारी सुद्धा ओव्हरनाईट भिजत ठेवणार आहे. आता सकाळी घेतलेले आहे, पाहू शकता मस्त ज्वारी पण भिजलेली आहे आणि करडई पण मस्त भिजलेले आहेत. पाहू शकता अशा पद्धतीने बोटाने मस्त भिजलेली आहे. आणि करडईचा कलर कसा चेंज झालेला आहे भिजल्यानंतर पाहू शकता. आता पाणी काढून घ्यायचे आणि आपल्याला आता ज्वारी शिजत ठेवायची कुकरमध्ये. धुवून घ्यायची म्हणजे त्याच्यात थोडंफार राहिलेले साल आहेत ते निघून जातील. तर एकदम स्वच्छ ज्वारी राहिलेली आहे. तर कुकरमध्ये आपल्याला शिजत ठेवायची. तर 2 कप ज्वारी आहे तर 2.5 कप पाणी ठेवणार आहे मी. अडीच कप पाणी ठेवले आणि त्यामध्ये आता ज्वारी घालायची आपल्याला. आणि सुरुवातीला 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि मग नंतर लो फ्लेमवरती 20 ते 25 मिनिट शिजून घ्यायची आपल्या लो फ्लेमवरती. ज्वारी शिजायला वेळ लागतो थोडा. तुम्ही कधी करड भात खाल्लाय का? आणि नसेल खाल्ला तर नक्की बनवून पहा आणि चव कशी लागली आणि कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. आता मिक्सरचं झाकण लावलंय, त्याला शिजून होईपर्यंत आपल्याला आता करडईमधलं दूध काढायचंय. धुवून घ्यायचंय. धुवून घ्यायच्यात आणि त्यामधलं दूध काढायचंय आपल्याला. आता त्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. पहिलं जेव्हा मिक्सर नव्हते त्यावेळेला पाटा आणि वरवंटा होतं, त्यामध्ये वाटून वाटून दूध काढायचे पहिले. अशा पद्धतीने याला फिरवून घेतले आणि आता त्यामध्ये पाणी घालायचे म्हणजे छान दूध निघतं त्यामधून.
फिरून घ्यायचंय, परत मिक्स करून घ्यायचंय. अजून थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचंय म्हणजे छान दूध निघतंय. आता ह्याला बारीक कापड्याने गाळून घ्यायचंय. ही गोष्ट लक्षात ठेवायची की वरच्या सालाचा एक सुद्धा कण गेला नाही पाहिजे, नाहीतर भात एकदम खराब लागतो. त्यामुळे चाळणी आणि त्यावरती मी कपडा टाकलेला आहे. असं गाळून घ्यायचंय आपल्याला. त्याला बिलकुल वरचं साल जाऊ द्यायचं नाही, नाहीतर ते खूप खराब लागतं, कडवट लागतं आणि कचकच लागतं. त्यामुळे ही टिप्स लक्षात ठेवायची. अशा पद्धतीने ह्यातलं सर्व दूध काढून घेतलंय. हे वरचं आता जे निघलेला चोथा आहे त्यामध्ये अजून पाणी घालून आपल्याला फिरवून घ्यायचे. परत गाळून घ्यायचे. मी दुसरी एक वरती गाळणी ठेवलेली आहे म्हणजे पटकन गाळल्या जातं. त्यामुळे कपड्यामधून गाळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, म्हणून हे वरती एक गाळणी ठेवलेली आहे म्हणजे पटकन गाळून होते. पहिले जे तेल काढायचे घरच्या घरी ते असंच वाटून नंतर त्याला शिजवून घ्यायचे आणि मग वरती तेल यायचे ते हाताने काढून घ्यायचे. अशी पद्धत होती घरी तेल काढण्याची. करडई दळून शिजवून घ्यायचे. आणि हे दूध आहे हे एकदम पौष्टिक असते करडईचे. पाहू शकता मस्त घट्ट दूध निघलेलं आहे. वा, आणि ह्याची चव पण खूप छान असते. आता आपले ज्वारी शिजून झालेली आहे, मस्त शिजली पाहू शकता. गव्हापेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो ज्वारीला. मस्त छान शिजलेली आहे पाहू शकता. गाळ शिजून घ्यायची. आपण तांदूळ जसे शिजवतो त्या प्रकारे. मस्त शिजले. आपल्याला पळीने थोडस हाटल्यासारखी करून घेतली ज्वारी. आता आणि त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. तो व्हिडिओ स्किप झालाय. भरपूर मीठ घालायचं म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचे म्हणजे छान चव लागते. त्यामध्ये आता हे दूध घालून घ्यायचे आपल्याला. खाली थोडस राहतच ते करडईचं, त्याच्यामुळे हळूहळू वरचं आपल्याला काढून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि छान मिक्स करून घेतलंय. वा, मस्त झालंय. आता आपण ह्याला फोडणी देऊया. म्हणजे तूप आणि खोबरं, किंवा तसंच तुम्ही सुरुवातीलाच खोबरं टाकून शिजवला कुकरमध्ये तरी चालतो, पण मी कढईमध्ये घेणार आहे काढून. तूप घालायचे. साजूक तूप घातले. त्यामध्ये आता खोबऱ्याचे पातळ काप करून घेतले ते घालायचे. खोबरं छान लाल परतून घ्यायचे. खोबरं छान परतून झालं की त्यामध्ये आपल्याला आता तो भात टाकून घ्यायचा आहे.
पाहू शकता किती छान एकजीव झालेला आहे, मस्त झालंय मिश्रण हे। आणि ह्याला आता शिजवून घ्यायचंय थोडं, 7 ते 8 मिनिट। कुकर मध्ये शिजवलं तरी चालेल, म्हणजे ते दूध आणि ज्वारीचं एकदम असं एकजीव झाला पाहिजे इतपत आपल्याला शिजवायचंय। मस्त करड भात झालेला, एक संत दिसतोय छान। च्यामध्ये आता छान शिजवून घेतले। 6-7 मिनिटासाठी छान शिजवून घ्यायचं। मग थोडंसं झाकण ठेवून 3-4 मिनिटासाठी आपल्याला मस्त शिजून झालाय। आता पाहू शकता, आहा, खूपच जबरदस्त झालेला आहे। पहिले असे वेगवेगळे पदार्थ बनवून खायचे पौष्टिक, आता जरा या गोष्टी मागे पडलेल्या आहेत, पण खूप छान असतात, पौष्टिक असतात शरीरासाठी। आता तयार झालाय आपला हा मस्त करड भात। तर तुम्ही नक्की एकदा बनवून पहा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून सांगा माझ्याकडून अजून कुठली रेसिपी पाहायला तुम्हाला आवडेल। सर्व करण्यासाठी तयार आहे आपला आता करड भात। साधी सोपी रेसिपी आहे, त्यामध्ये मी वेलची वगैरे काही टाकलेली नाही, असा साधा छान लागतो। त्यावरती तुम्हाला आवडेल तसं गोड साखर घेऊन खाऊ शकता। तर गॅस केलाय बंद। असाच ठेवायचा, जास्त घट्ट नाही करायचा, थंड झाल्यानंतर अजून जास्तच घट्ट होतो। त्यामुळे टेक्स्ट कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची त्याची, म्हणजे थंड जरी झाला तरी व्यवस्थित राहतो। मस्त, खूपच छान दिसतोय, पाहू शकता मस्त। असा सर्व करायचा, भात घ्यायचा, त्यावरती गोळ आणि तूप, गरम गरम भात, गोळ आणि तूप, आहा, खूपच जबरदस्त लागतं, मस्तच। त्यावरती आता गोळ घालायचा आहे। मस्त, जबरदस्त, खूपच छान झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला करड भात? आजी पंजेच्या काळातील विस्मरणात गेलेला हा पदार्थ आहे। तर एकदा नक्की बनवून पहा आणि चव कशी लागते ते कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला जो सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल